संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा माधवीताई या मधुसूदन महाराजांच्या जन्मगावी विठ्ठल मंदिरात वर्धापन दिनी झालेल्या हरिभक्त परायण डॉक्टर महाराज पन्हाळे यांच्या कीर्तनानंतर श्रोतृवृंद समाजास संत तुकोबांची तपोभूमी भामचंद्र डोंगर हा शासन पुरस्कृत MIDC व बिल्डरांच्या तावडीतून वाचवण्यासाठी आवाहन करताना खरं तर इतका मोठा संघर्ष भामचंद्राचा कमी वेळात मांडणं अवघड आहे महाराज, पण मी प्रयत्न करते. सर्व उपस्थित वारकरी संप्रदायाला माझा मनापासून रामकृष्ण हरी. जय भामचंद्र मंत्र कुमुद्या 10 दिशांनी आज देह जाओ अथवा राहो निश्चयी हा अभंग गिरिराज हा घोष मंत्र मधुसूदन महाराजांचा आणि देहात असेपर्यंत ते आज तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी पुणे जिल्हा भामचंद्र पर्वत तुकाराम महाराजांचा उल्लेख आहे गाथेमध्ये. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भामगिरी पाठारी वस्ती केली जाण वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. आज तो भामचंद्र डोंगर धोक्यात आहे. आज त्या डोंगराला JCB लावले जात आहेत आणि गेली 17 वर्ष झालं मधुसूदन महाराज तो लढा एकाकी झुंज देत आहे. आपण म्हणतो खिंडीत जसं एखाद्यानं झुंजत राहावं त्या पद्धतीनं महाराज तो लढा देत आहेत. आणि मला असं वाटतंय आज मी त्यांच्या जन्मगावी सावर्डे बुद्रुक मध्ये हे तुम्हाला सांगायला आलेली आहे. मोठ्या महाराजांचा हा वर्धापन दिन सोहळा आहे, त्याच्या औचित्याच्या निमित्तानं आम्ही इथे आलेलो आहोत. पण मला भामचंद्र बद्दल बोलायला महाराजांनी इथं संधी दिली आणि मला असं वाटलं की त्या निमित्तानं मी 10 मिनिटं तुम्हा सर्व कोल्हापूरवासियांना हे सांगावं. पुणे जिल्ह्यामध्ये आज सावर्डे बुद्रुक मधलं जन्मस्थळ आणि मधुसूदन महाराजांनी आज पुणे जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तृत्व करतायत आणि ते इथे या सावर्डे बुद्रुकला खरं तर भूषणावं आहे हे माझं आज सांगणं कर्तव्य आहे, कारण ते माझे गुरुवर्य आहेत. आणि आपण सर्व महाराज मगाशी आपण उल्लेख केलात, मी खूप तळमळतीनं कीर्तन ऐकत होते. युनिटी नाही, मला दुःख झालं या गोष्टीचं. आणि भामचंद्र डोंगर आज विळख्यात आहे त्याला तेच कारणीभूत आहे. वारकरी संप्रदायामध्ये युनिटी नाही आणि आज वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक पक्षाने महाराज एक पक्ष काढलेले आहेत, त्यांच्या प्रत्येकाचे प्रमुख आहेत. वास्तविक त्या सर्वांचं आज कर्तव्य आहे. खरं तर या महात्म्याला काही गरज नाहीये तो डोंगर एकटे आणि तिथं झुंजवत लढत बसायचं. 17 वर्ष झाली आज मधुसूदन महाराज तो डोंगर वाचावा म्हणून अविरत प्रयत्न करतायत. त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झालेत महाराज. त्यांना 3 दिवस गोंदिया सारख्या नक्षलवादी एरियामध्ये गुंगीचं औषध देऊन 3 दिवस जंगलात महाराजांना मारून टाकलं होतं आणि तो आज महात्मा इथं आपल्या समोर बसलेला आहे. कितपत जणांना कैफियत माहित आहे मला माहिती नाहीये, पण मी जेव्हा महाराजांचा पूर्ण इतिहास वाचला, आम्ही पूर्ण फायलींचा अभ्यास केला, आम्हाला वाटलं की आम्ही वारकरी संप्रदायामध्ये वाऱ्या करतोय, पण त्या विठ्ठलाला ह्या वाऱ्या सहन होतील का? आज तुकाराम महाराजांची भूमी जर धोक्यात आहे म्हणजे तुम्हाला आता असं झालं महाराजांनी 10 मिनिटं वेळ दिल्यामुळे 10 मिनिटात कितपत सांगावा हा माझ्या पुढे प्रश्न पडलाय. पण थोडक्यात मी सांगते, धोक्यात आहे म्हणजे आज तिथे पुणे मुंबईच्या आमदार बिल्डर खासदार लोकांनी तिथली जागा विकत घेतलेली आहे. डोंगराची जिथं तुकाराम महाराज साधनेला जात होते, जिथं गाथा त्यांनी गाथेचं लेखन केलेलं आहे आणि तो डोंगर जर आज विकत घेऊन त्याला JCB लावताय आणि उत्खनन चालू आहे. मी तर महाराज असं म्हणते त्या डोंगराची माती आपण आपल्या कपाळी मस्तकी लावली पाहिजे आणि तिथला खड्यातला एक अक्षरशः खडा म्हणजे आपण जे रत्न म्हणतो पाचू माणिक मोती हिरो हे आहेत आहो. आज इथं कीर्तनात आपण सर्वजण आनंद घेत आहोत, तल्लीन झालेलो आहोत. सगळे हे इतके सुंदर टालवादक आहेत आणि आम्ही म्हणजे इतके रममाण झाले आहोत. ते कोणामुळे झालो आहोत महाराज? ती संतांची इतकी मोठी देण आहे आणि ती देण आज आपण सगळे साजरे करतोय. आज आपण इथं बसलेलो आहोत सगळेजण इतकं सुंदर महाराजांच्या वाणीतनं. आज आम्ही महाराजांना आसनावर इथं नतमस्तक होण्याचं कारण म्हणजे संतांची वाणी म्हणजे संतच आहेत ते. मग इतका मोठा समाज प्रबोधनाचं कार्य जर महाराज करत असतील आणि महाराज मी आज आमच्या मोठ्या महाराजांना इथून आवाहन करतेय
सावर्डे बुद्रुक मधून मला असं वाटतंय मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदायाने जर साक्षात्कार भूमीचा हा काय धोक्यात आहे म्हणजे विषय समजून जर घेतला आणि महाराजांनी याचं थोडंसं त्यांचे बंधू आहेत मधुसूदन महाराज त्यामुळे वारकरी संप्रदाय जर ताकद लावली अशा पद्धतीने आपण सर्वजणांनी एकत्रितपणे राजकीय नेत्यांपुढे हा प्रश्न उभा केला मला नाही वाटत तो विजयोत्सव साजरा करायला वेळ लागेल आणि सर्वांनी मिळून मधुसूदन महाराजांना जर आपण साथ दिली मला असं वाटतं आता मोठ्या महाराजांचं मला दिसत नाहीये महाराज मी आज त्यांना आता खरं तर इथं विनम्रपणे आता विनंती करतेय की कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व स्वतः बाबूराव महाराज डॉक्टर पन्हाळकर महाराज यांनी जर केलं आणि नेतृत्व करताना ह्यांचं नाव कोल्हापूरमध्ये आज कीर्तनकार म्हणून यांचं नावलौकिक आहे आम्ही पुण्यात राहतो त्यामुळे कोल्हापूर जिल्हा जर तुम्ही महाराज जर ताकदीनं भामचंद्रासाठी उभा केला तर मला असं वाटत नाही की कुठल्याही राजकीय पक्षाला आपण दूषण म्हणजे त्यांना जर काही न बोलता आपण वारकरी संप्रदायांनी एकत्रितपणे हा विषय जर मांडला त्यांच्या पुढे कारण आज मी महाराजांसमोर मंत्रालयात महाराजांच्या सोबत मंत्रालयात प्रत्येक आठवड्याला महाराज आम्ही जातोय आम्ही शैक्षणिक सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार साहेब म्हणजे आता कुठल्या मंत्र्यांचं नाव घेणं इथं उचित नाहीये खरं तर पण सर्वांना हे सांगतोय असं काही नाहीये की हा विषय कोणाला माहित नाहीये महाराष्ट्रात सर्वांना माहित आहे कीर्तनकार महाराजांना माहित आहे तेच मगाशी महाराजांनी उल्लेख केला मगाशी प्रवचनामध्ये की आज राजकीय थोडा हस्तक्षेप असतो सर्व कीर्तनामध्ये त्यामुळं कीर्तनकार महाराजांना सुद्धा हा विषय उघडपणे बोलणं थोडं अवघड होत आहे पण मला असं वाटतंय महाराज की अवघड वेळ सुद्धा तुम्ही सोपी करू शकता तुमच्या वाणीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे आणि हा जर संघर्ष सर्व आपण वारकरी संप्रदायांनी एकत्रितपणे जर महाराजांच्या सोबत नुसतं थांबलो आणि महाराज 75% हा विषय मार्गी लागलेला आहे 2000 पृथ्वीराज चव्हाण असताना मुख्यमंत्री असताना त्यांनी अधिसूचना जारी केलेली आहे फक्त ती आताचं सरकार आहे त्यांनी अंमलात आणावी आणि मला असं वाटतंय महाराज आता लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी जेव्हा हे सरकार आल्यानंतर सुद्धा उघडपणे आळंदीमध्ये घोषित केलं होतं की वारकरी संप्रदायामुळे आम्ही आता निवडून आलेलो आहोत त्यामुळे त्यांना अधिकार आहे महाराज हा विषय हाताशी घेऊन त्यांनी हा पूर्ण कडीच विषय न्यावा एवढीच फक्त तळमळीची विनंती आहे मला फार भामचंद्राचं विस्तृत सांगता येत नाहीये वेळेचा अभाव आहे पण मला असं वाटतं की महाराजांनी मला बोलायला संधी दिली सर्व वारकरी संप्रदायाचे मी आता इथं मनापासून आभार मानते आणि बाबूराव महाराजांना मी विनंती करते आता महाराज आपण दिसत नाहीयेत मला आता तुम्ही आपण मला असं एक विनंती वाटतेय की आपले बंधू आहेत आणि आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराजांच्या सोबत 17 वर्ष झाली जे त्यांचे मित्र त्यांच्या बरोबर ह्या लढ्यामध्ये आहेत ते आता सुद्धा पूर्ण महाराजांच्या बरोबर ताकदीनं त्यांच्या सोबत आहेत की कुठेही कोणी विचलित झालेलं नाहीये की हा लढा आहे महाराज एकटे देत आहेत लढा आपण का जावं सगळ्यांना सर्व इतिहास माहिती आहे पण ताकद कमी पडते वारकरी संप्रदायाची आणि मला असं वाटतं कोल्हापूर जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे महाराज आणि इतका छान म्हणजे वारकरी छान विषय म्हणत नाहीये मी हा पण वारकरी संप्रदायाशी निगडीत विषय आहे आणि अतिशय संवेदनशील विषय आहे तुकाराम महाराजांचं जर अस्तित्व नष्ट होणार असेल काय आपण नंतर समाजापुढे म्हणणार आहोत तुकाराम नुसता त्यांचा गजर करायचा कीर्तनामध्ये आम्ही सगळं ऐकायचं तुकाराम महाराजांची वाणी आज सगळीकडे आम्ही ऐकतो आहोत पण आज त्यांची तिथं साक्षात्कार भूमी जर तुटत आहे आणि खूप वाईट वाटतं ज्या तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा इतका सुंदर पर्यावरणाशी निगडीत त्यांचाच महाराजांचा हा गाथेमध्ये उल्लेख आहे आणि ती भूमी आपण जतन करू शकत नाहीये वारकरी संप्रदाय महाराज कमी पडतोय असं मला आता यावेळेस वाटतंय तर तुम्ही आज इथे इतक्या सुंदर ठिकाणी वर्धापन दिनानिमित्तानं इतकं सुंदर आता कीर्तन केलंय प्रबोधन केलेलं आहे मी सुद्धा भारावून गेलेली आहे तुमच्या सगळ्या वाणीनं तर मला वाटतंय तुम्ही सुद्धा आता आवाहन करून मला असं वाटतंय की आज महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये आपण याचं कुठेतरी शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातनं कारकिर्दीला सुरुवात केली तर वेळ लागणार नाही मगाशी महाराजांनी सुद्धा प्रवचनामधून सांगितलेलं आहे विजयोत्सवाला आता उशीर लागणार नाही फक्त महाराज अगदी 15-20% काम राहिलेलं आहे 75% सरकारनं अधिसूचना घोषित केलेली आहे फक्त अंमलात आणायची आहे ती अंमलात आणण्यासाठी आपण सर्व वारकरी संप्रदाय जर ताकदीनं उभं राहू मंत्रालयासमोर आपण जर या गोष्टी त्यांच्या समोर सर्वांनी मिळून
सर्वांनी म्हणजे काय अगदी सर्व समाज यावा असं नाही, पण इतके सुंदर असे भक्ती मंडळ आहेत, कीर्तनकार आहेत, त्यामुळे या सर्वांनी ताकद जरी लावली तर मला वाटत नाही की राजकीय नेते सुद्धा यांच्या पुढे नतमस्तक होतील आणि त्यांना सुद्धा लक्षात येईल की हा विषय आता कुठेतरी आपण हाताशी घेतला पाहिजे आणि साक्षात्कार भूमी आपण अबाधित ठेवली पाहिजे.